हिरव्या पालेभाज्या आपल्याला सगळ्यांनाच आवडतील असं नाही आहे. काही खूप असे एक्सेप्शनल असतात ज्यांना हिरव्या भाज्या आवडतात. पण मला तर लहानपणापासून बिलकुल आवडत नव्हत्या. मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी वगैरे बाकी अशा आवडायच्याच नाही ग्रीन व्हेजिटेबल्स. तर जेव्हापासून मी अशी मेथीची भाजी करायला लागले ना, तेव्हापासून मला म्हणजे मेथीची भाजी माझी फेवरेट बनली आहे. तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर आजचा व्हिडिओ असणार आहे लसूणी मेथीचा आणि खूप टेस्टी आणि हेल्दी अशी भाजी राहणार आहे. तर स्टे ट्यून, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि रेसिपी ट्राय करून बघा. जर घरी कुणाला पहिले मेथीची भाजी वगैरे आवडत नसतील तर त्यांना नक्कीच आवडेल. तर इथं सगळ्यात पहिले मी मेथी अशी बारीक बारीक कट करून घेतली आहे आणि मेथीचं म्हणजे ज्या सगळ्याच ग्रीन भाजीपाल्या ज्या काही असतात ना, तर त्या सगळ्यांनाच त्याच्या माती वगैरे लागलेली असते, तर 2-3 पाण्याने तरी वॉश करून घ्यायला पाहिजे. तर इथं मी 2 पाण्यानं सगळी भाजी वॉश करून घेते आहे. 2 वेळेस मी बेसिनच्या पाण्यानं वॉश करून घेते आणि 1 वेळेस पिण्याच्या पाण्यानं किंवा फिल्टरच्या पाण्याने वॉश करून घेते. तर 5 मिनिटासाठी मी अशीच रेस्टसाठी ठेवते, म्हणजे माती वगैरे जे काही असेल ना, तर ते थोडंसं ते निघून जाईल खाली पाण्यामध्ये. तर अशी वरतून ना वेचून घ्यायची मेथीची भाजी किंवा कुठलीही जर शेपूची कुठलीही भाजी असेल ना, तर अशी वेचूनच घ्यायची, म्हणजे माती किंवा खडे वगैरे ते खाली अडकतात आणि वरती चांगली भाजी येते. तर मी इथं गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल तुम्ही पहिले पण टाकू शकता किंवा नंतर पण टाकू शकता, एवढं काही प्रॉब्लेम नाही. तर मग आता ही मेथीची भाजी सगळी टाकून घेते मी आणि आपल्याला आता ही थोडा वेळ तशीच ठेवायची आहे. तर ही जी बारीक बारीक आहे, आता खाली काही राहिलेला गाळ असतो किंवा मग जी माती वगैरे असते त्याला झाडाला पानांना चिपकून आलेली, तर ती असते. अशी पूर्ण भाजी नुसती वेचून घ्यायची आणि खालचं तसंच ठेवायचं. तर आता हे असं पूर्ण त्याला हलवत राहायचं थोडा वेळ आणि थोडंसं तेल टाकायचं. जास्त काही तेल टाकायचं काम नाही, थोडंसं फक्त भाजी खाली चिटकू नये म्हणून. तर पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित. तर याला थोडा टाईम लागतो. पण यानं काय होतं ना, जितकं कोरडी भाजी होईल किंवा जितकं पाणी निघून जाईल ना सगळं, तर तितकं म्हणजे भाजीचा कडवटपणा कमी होतो. तर इथं भाजी पूर्ण फ्राय होईपर्यंत मी लसूण निसून घेतलेला आहे आणि याला असं बारीक बारीक याच्यामध्ये कट करते आहे. तर छोटे छोटे काप करून घेते लसणाचे. तर भाजीचं नावच लसूणी मेथी म्हणून लसूण खूप जास्त लागतो. जितका जास्त लसूण असेल तितकी टेस्ट जास्त छान लागते भाजीची. तर आता भरपूर लसूण असा घ्यायचा निसून आणि त्याला असं अर्धा लसूण आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि अर्धा नंतर फोडणीसाठी तसंच ठेवायचा आहे. तर ही असा लसूण बारीक बारीक काप करून घेतले आहे मी लसणाचे आणि जी मेथी आहे ना आपली फ्राय करण्यासाठी टाकलेली, तर त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे. तर अर्धाच लसूण घेतलेला आहे, अर्धा नंतरसाठी ठेवलेला आहे. तर आता हे पूर्ण भाजीसोबत पूर्ण लसूणसुद्धा फ्राय होऊन जाईल. तर थोडं थोडं जे पाणी आहे ना, तर ते दिसतंय बघा याच्यामध्ये अजून पण. तर हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला पूर्ण भाजी फ्राय करून घ्यायची आहे, एकदम कोरडी होईपर्यंत. आणि जेणेकरून ना पूर्ण कडवटपणा, भाजीचा कडवटपणा पूर्ण निघून जाईल. आणि हा टाईम होईपर्यंत मी इकडं कांदा वगैरे कट करून घेते. तर कांदा घ्यायचा मोठा आणि छोटाले असतील तर 2 कांदे घेऊ शकता आणि त्याला थोडं थोडं एकदम बारीक काप करून घ्यायचे, त्याचे बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि बाकीची तयारी वगैरे करून घेऊ म्हणलं, कारण मेथी फ्राय व्हायला थोडा टाईम लागतो आणि एकदम असा थोडा कडवट वास वगैरे काय असतं ना, तर ते सगळं निघून जातं त्याच्यामध्ये तेलामध्ये आपण फ्राय केल्याच्यानंतर. आणि तेल पण जास्त काही लागत नाही, फक्त खाली चिपकू नये त्याला म्हणून. तर थोडा वेळ भाजीसोबत मग लसूण पण थोडे थोडे लाल व्हायला लागतात. असे बारीक सगळा कांदा मी कट करून घेतलेला आहे. तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता, पण मला टोमॅटो टाकायचं नव्हतं. तर नुसतं कांदा वगैरेच टाकले मी. आणि इकडं खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडेसे धने टाकलेले आहेत. आणि आता हे पूर्ण बारीक मिक्सरमधून पेस्ट करून घेते त्याची. पूर्ण तयारी अगोदरच करून घेतली की मग नंतर नुसतं फोडणी द्यायला जास्त टाईम नाही लागत. तर भाजी फ्राय होते तोपर्यंत मग सगळं. तर हे बारीक करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि अजून त्याची पूर्ण पेस्ट बनवून घेतली आहे. तर अशी पेस्ट झालेली आहे. आणि आता तोपर्यंत आपली भाजी पूर्णपणे फ्राय झालेली आहे. गॅस बंद करून घेतला आणि आता बघताय तुम्ही पूर्ण पाणी असं निघून गेलेलं आहे याच्यामधलं. थोडीशी खाली चिटकायला लागली की मग काढून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पाणी त्याचं निघून आटून गेलेलं असतं. तर ही भाजी मी आता साईडला काढून घेते आणि आपल्याला ह्या पॅनमध्येच परत एकदा फोडणी द्यायची आहे भाजीला दुसरे. तर ही पूर्ण जी भाजी आहे ती आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आहे. आणि आता फोडणीची तयारी. तर परत हे पॅन ठेवलं आहे मी याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जिरे मोहऱ्या पूर्ण फोडणी देऊन घ्यायची. नंतर मग हा बारीक कट केलेला कांदा आहे, तर कांदा पण फ्राय करून घ्यायचा.
आणि थोडंसं जोपर्यंत कांदा थोडा थोडा फ्राय व्हायला लागला की जो आपण बाकीचा ठेवलेला लसूण होता तो ठेचून घेतला मी. आणि ज्यांना आलं वगैरे टाकायचं ते पण टाकू शकता, पण मग आम्ही आलं टाकत नाही म्हणून मग नुसतं लसूणच टाकते. आणि मग आता कांदा थोडा थोडा रेड व्हायला लागला किंवा ब्राऊन व्हायला लागला की मग आपण हे लसूण जे पेस्ट आहे लसणाची तर ती आपण टाकली. नंतर थोडं फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हळद किंवा अजून बाकीचे मसाले, लाल तिखट, नंतर जे आपला कांदा लसूण मसाला असतो किंवा अजून घरी दुसरे काही मसाले असतील, सब्जी मसाला किंवा गरम मसाला, जे काही आपल्या आवडीनुसार मसाले आपण टाकू शकतो. तर हे सगळे मसाले टाकले आणि थोडंसं त्याला फ्राय करून घेतलं. थोडं थोडं त्याला आता माझ्याकडं ना सब्जी मसाला होता आणि एकतर गरम मसाला होता, शाही गरम मसाला. तर मग हे 2 मसाले मी टाकून घेतले. तुमच्याकडे जो काही अवेलेबल आहे तर ते टाकू शकता फक्त टेस्टसाठी, फ्लेवरसाठी. आणि हा आता व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा सगळा मसाला. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे कुठल्याही भाजीमध्ये जेव्हा मसाला पूर्ण फ्राय व्हायला लागतो ना त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर मग भाजीला छान अशी तरी येते. तर थोडंसं तेल सुटायला लागलं की मग हे मी आता भाजी पूर्ण टाकून दिली आहे त्याच्यामध्ये. तर पूर्ण भाजी आता थोडंसं मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं तेल येईपर्यंत थोडा वेट करायचं आहे आपल्याला, तेल सुटेपर्यंत भाजीला. तर खूप हेल्दी आहे भाजी आणि टेस्टी पण आहे खूप जास्त. घरच्या घरी तुम्ही ट्राय करू शकता. आणि रेसिपी जेव्हा तुम्ही बनवसाल, जेव्हा भाजी बनवसाल तर तेव्हा कशी वाटली तर मला कमेंट करून सांगा भाजी कशी बनली आहे ते. आणि आता हे थोडंसं तेल सुटल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे की मी पेस्ट बनवलेली होती ना, खोबरं, शेंगदाणे, धने, तर धने पावडर जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट धने पावडर पण टाकू शकता. तर हे पूर्ण आता मिक्स करून घेते आहे मी याच्यामध्ये भाजीमध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मग जे काही भांडं होतं, भांड्याला भरपूर असं राहतं खाली ते, तर पेस्ट जी राहते तर त्याला पण मी पाणी टाकून विसळून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं. तर अशी काही झाली आहे बघा भाजी. आणि थोडंसं हलवून घ्यायचं त्याला. तर थोडंसं आता वरतून म्हणजे तरी यायला लागते थोडीफार, आणि वरतून आपल्या चवीनुसार जेवढं लागेल तेवढं मीठ टाकायचं आणि पूर्ण भाजी हलवून घ्यायची आहे. वरतून कसुरी मेथी पण टाकते मी, म्हणजे कसुरी मेथीने ना छान असा फ्लेवर येतो, छान सेंट येतो भाजीचा. तर मला प्रत्येक भाजीवर ना कसुरी मेथी टाकायला खूप जास्त आवडतं, तर म्हणून मग मी टाकत असते. हे ऑप्शनल आहे, तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकू शकता किंवा मग काही कसुरी मेथी टाकायची तर कसुरी मेथी पण टाकू शकता. तर आता भाजी आपली शिजण्यासाठी ठेवलेली आहे. आणि इथं मी आता बनवते आहे लच्छा पराठा. तर लच्छा पराठा बनवण्यासाठी मी पीठ पहिलेच भिजून घेतलेलं होतं, आपलं जे पोळ्यांचं पीठ असतं तर तेच जे. तर मग ते भिजून मी 5-10 मिनटं रेस्टसाठी ठेवलं होतं, म्हणजे भाजीला फोडणी वगैरे देईपर्यंत. तर पूर्ण पीठ भिजून घेतलेलं आहे, पूर्ण पीठ मळून घेतलं. आणि त्याला आता आपल्या पोळी जशी लाटतो आपण ना, तर तसं पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. पहिले मी त्याच्यासाठी कणिक बनवून घेते आहे त्याचं. तर जे आपण पोळीसाठी जसं बनवतो ना तर तसंच. तर आमच्याकडं असं बनवतात, म्हणजे ट्रायंगल करून मध्ये तेल लावून त्याला ट्रायंगल करून असं गोल पीठ बनवतात, उंडा बनवतात पोळीसाठीचा. आणि नंतर आता जी आपली रेग्युलर पोळी आहे तर ती पोळी लाटून घेतली आहे. तर पतली अशी पोळी लाटून घेतली, त्याच्यावरती ना तेल लावलं थोडंसं, जेणेकरून की त्याच्या लेयर्स असे चिपकू नये. तर पूर्ण पोळीला तेल लावून घेतलं आहे आणि चाकू घेतला आहे. चाकूने मी आता हे बारीक आपण शंकरपाळ्याला कसे काप करतो तर तसे मी त्याला कट करून घेते आहे. पण काय आहे ना, शंकरपाळ्याला थोडे जाड जाड बनवतो आपण, पण हे एकदम जवळ बनवायचे, जेणेकरून जितकं जास्त लेयर्स बनतील ना तितकं छान टेस्ट लागते किंवा मग छान लच्छा पराठा बनतो. तर हे असं एकदम बारीक बारीक थोड्या थोड्या अंतरावरनं मी पूर्ण असे याचे कट मारून घेते आहे चाकूनं. आणि तेल लावून घेतलेलं आहे मध्ये, जेणेकरून आता हे जे कट आहेत ना तर ते जशाच तसे राहावं, किंवा मग आपण आता पोळी त्याच्यानंतर थोडं प्रेशर वगैरे पडल्यावर किंवा पोळी लाटल्याच्या नंतर ना तर ते चिपकून जाऊ नये म्हणून आपण याला तेल लावतो. आता पराठा म्हणल्याच्या नंतर तेल जरा पोळीपेक्षा थोडंसं जास्तच लागतं. तर हे असं काही मी पूर्ण रोल करून घेतलं आहे, जे त्याचे कट्स मारलेले होते. थोडंसं अजून तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं असं त्याला फ्लेक्झिबल करून घेतलं आहे. तर थोडं लांबवल्याच्या नंतर आता असं पराठा बनवण्यासाठी असं पोळीसारखं गोल राऊंडमध्ये मी त्याला चिपकून घेते आहे आणि याची पोळी लाटते आहे. तर तेल लावल्यामुळे पिठाची एवढं काही गरज लागत नाही. जर पीठ चिपकत असेल जर पराठा तर मग आपण पीठ लावून घेऊ शकतो. तर असंच मी पोळीच्या शेपमध्ये त्याला व्यवस्थितपणे असं लाटून घेतलं आहे आणि त्याला तव्यावर टाकायच्यानंतर आता भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं जास्त तेल लावू शकता किंवा तूप पण लावू शकता तुम्ही, तुपानं पण खूप छान लागतो. तर आता व्यवस्थितपणे आपल्याला लच्छा पराठा भाजून घेतला आहे आणि पराठा भाजल्याच्या नंतर ना हे असा बनतो आहे बघा, असे वेगवेगळ्या लेयर्स दिसतात. व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर येत नाही आहे,
पण लेयर्स खूप छान दिसतात पण आणि छान लागतात पण. अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.